हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. इथे दुधी चणा डाळची रेसिपी शेअर केलेली आहे. दुधीचे बारीक तुकडे करून घेतलेत आणि चणा डाळ भिजत घातली होती. त्यानंतर लसूण ठेचून घेतलेले आहे 5 ते 6 पाकळ्या आणि कढीपत्ता घेतलेला आहे. इथे एका कुकरमध्ये आता तेल गरम करत ठेवलेले आहे. एक पळी तेल घातलं. तेल चांगलं तापलं की त्यानंतर जिऱ्याची फोडणी दिलेली आहे. 1 चमचा जिरं आणि नंतर लसूण आणि कढीपत्ता 2 ते 3 मिनटं परतून घेतलेले आहे. लसूण आणि कढीपत्ता परतला की त्यानंतर त्यामध्ये घालून घेतले अर्धा चमचा हळद आणि हळदसुद्धा परतून घेतलेली आहे. यामध्ये घालून घेते आता डाळ. 2 ते 3 मिनिट डाळ परतून घेतली की त्यानंतर त्यामध्ये घालून घेतलेले मसाला. आता मसाल्याचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो जसं आपल्याला तिखट पाहिजे. इथे मी 1 चमचा मसाला घातलेला आहे. मसालासुद्धा व्यवस्थित परतून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये घालून घेतलेले आहे 1 चमचा धने पावडर. धने पावडर परतून घेतलेली आहे आणि नंतर घालून घेते आता दुधीचे तुकडे. दुधीचे तुकडे टाकले की त्यानंतर ते परतून घ्यायचे. कोणताही वाटण न घालता ही भाजी खूप छान लागते. एकदा नक्की करून बघा. आणि अशी परतून घेतली 2 ते 3 मिनिट की त्यानंतर त्यामध्ये घालून घेऊया आता पाणी. इथे 1 वाटी पाणी घातलेलं आहे. जसं आपल्याला रस्सा पाहिजे असेल त्या हिशोबाने पाणी घालायचं आहे. आता इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 2 ते 3 शिट्ट्या येऊ द्यायचे. त्यानंतर त्यामध्ये घातलेला आहे मॅजिक मसाला. अर्धा चमचा मॅजिक मसाला घातलेला आहे. अशा प्रकारे दुधी चणा डाळ झालेले आहे. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.